सहभागी झाला, कार्यक्रम चांगला पार पाडला आणि त्यावेळेस काही उद्योगपतींनी, मी नावं पण तुम्हाला सांगू शकतो, ते म्हणले अरे तुमचं कोणतरी घरातलं एखादं राजकारणात पाहिजे. तर ते म्हणाले साहेब की आमचं ते अजित जरा त्याला इंटरेस्ट आहे, बाकी काही कुणाला इंटरेस्ट नाही. त्या दिवसापासून मी जयंत पवार, अभिजित पवार, श्रीनिवास पवार आणि रणजित पवार मीच एकटा राजकारणात, हे बाकीचे सगळे धंदापाणी करत होते. आता यांनी गेले 2 महिने सगळा धंदापाणी सोडलं आणि निवडणुकीचं काम सुरू केलं. खोटं गळ्याच्यानं खरं बोलतो. त्याच्यामध्ये सगळेजण माझ्या कुठल्या प्रचाराला आले नाही, कुठं काही गेले नाही. सुरुवातीच्या वेळेस प्रचार केला असेल, पण तुम्ही जीवाभावाचे कार्यकर्ते सगळे प्रचार करायचे आणि आपण एक 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 निवडणुका जिंकत त्या ठिकाणी गेलो. आता मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जातात आमचे थोरले बंधू आणि प्रत्येक गावात वैयक्तिक आपल्याच गटाच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेट घेतात. आणि तुम्ही इकडे फिरू नका, पण जास्त पुढं तरी करू नका. काही काय ऐकवतात, हे आम्ही दादाचं काम करणार, बरं करा, पण जास्त पुढं तरी येऊ नका, स्तब्ध राहा. त्याचबरोबर आमदारकीला आम्ही तुम्हाला मतं मागणार नाही, पण खासदारकीला तरी मतदान करा. लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण करतात. मित्रांनो, कृपा करून ह्या प्रचाराला बळी पडू नका. आज आपल्याला शिवाजीराव शिवतारेंनी जे सांगितलं, विजयराव शिवतारेंनी सांगितलेलं वेगवेगळ्या प्रकारचं, मी त्या काळामध्ये पदमसिंह पाटलांच्या मागं लागून जनाई शिरसाईचं पाणी बारामतीकरांना आणलं. ते माझे सख्खे मेवणे होते, त्याच्यामुळे त्यांनी ऐकलं. मी त्यांच्या घरचा जावई, मी 1 रुपया घेतला नाही. घेतला का? 1 रुपया घेतला नाही. ती जावायची अंगठी पण घेतली नाही. पण त्याच्यामध्ये मी डॉक्टरांना म्हणलं, डॉक्टर साहेब आमच्या या जिरायत भागात ही फार महत्त्वाचं आहे, तुम्ही पाटबंधारे मंत्री मला मंजूर करून द्या. तुमचा फक्त कोंबडा काढला, तुमची सही झाली की माझ्या जिरायत भागाचं कल्याण होतं. मित्रांनो, आम्ही एकदम लहान होतो त्यावेळेस लोक सांगायची नाझरं झालं की बारामती आणि पुरंदरचं कल्याण झालं. नाझरं झालं, पुरंदरचंही कल्याण झालं नाही, बारामतीचंही कल्याण झालं नाही. कॅचमेंट एरिया आहे त्याला कमी. आत्ताही मला बाबाराजे जाधवराव काकून सांगत होतं गराड्याला पाणी सोडा. आत्ताच 10 मिनिटापूर्वी आमचं बोलणं झालं, कारण तिथं पण कॅचमेंट एरिया कमी आहे. जसं वीरला, बाडगरला, निरादेवगरला, गुंजवणीला, चास कमानला, पवनेला, कुकडीची 5 धरणं, घोड, कोयना, उरमोडी आणि कनेर, त्या धोंबलकोडी, ह्यांना जसं कॅचमेंट एरिया आहे तसं आपल्याला नाही. तसंच उजनीला नाही. वरची सगळी धरणाची भांडी भरली की मग उजनीला आमच्या पाणी येते. आणि मग उजनीवर जे काही आर्थिक सुबत्ता नांदलेली आहे, यंदा कमी पाऊस झाला त्याच्यामुळे आपण सगळेजण तिथली अडचणीत आलेलो आहे. पण ही परिस्थिती आहे. आम्ही इथं अण्णा आहेत, माळेगाव कारखान्यांनी मला वाटतं काही पैसे पलीकडच्या श्रीरामनी दिले, काही माळेगावनी दिले आणि केटीवेर केले नीरा नदीवर. आणि त्याच्यानंतर मग कारखान्याचे पैसे परत दिले, असं काहीतरी झालं. आपल्याला वाटलं कोल्हापूर बंधारे झाले की आपलं सगळं नदीचा दोन्ही भाग, माझा खंडाळा तालुका, फलटण तालुका, पुरंदर तालुका, बारामती तालुका, माळशिरस तालुका, इंदापूर तालुका सगळा चांगला होईल. परंतु काय अवस्था होती ते आपण बघतोय. आपण प्रयत्न करतोय. केटीवेर नाझऱ्यापासून खालपर्यंत संगमापर्यंत, सोनगावपर्यंत त्या ठिकाणी केले. तिथंही काही पाऊस पडला की एकदम पडतो, नाहीतर काहीच पडत नाही. त्याचाही म्हणावा असा उपयोग झाला नाही. त्याच्या संदर्भात पुरंदरच्या वेळेस दादा जाधवराव राज्यमंत्री होते, मी त्यावेळेस कृष्णा खोऱ्याचा मंत्री होतो. दादा जाधवराव आमच्या सगळ्यांचं चाललेलं होतं की हे केलं पाहिजे. मित्रांनो, 220 कोटीचं टर्नकी बेसिसवरचं टेंडर IVRCLला दिलं आणि 35,000 एकर बारामती आणि पुरंदरची जमीन त्याच्यामध्ये भिजण्याच्या करता घेतली. दुर्दैवानी ते खराब पाणी आहे आणि त्याच्यामधनं जी घाण येते, त्या बाटल्या प्लास्टिक त्याच्यामुळं सारख्या मोटारी बंद पडतात. आत्ता आम्ही